लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करून फाशी द्या। घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, पालक व व्यापारी यांच्याकडून बंद। ढाणकी शहरात गुंडेकर टॅलेंट सर्च अँड कोचिंग क्लासेस ढाणकी असे ट्यूशन क्लासेस घेत असलेल्या शिक्षकाने एका अल्पवयीन 17 वर्षीय विद्यार्थिनीवर शारीरिक संबंध ठेवीत अल्पवयीन पीडिता 4 महिन्याची गर्भवती राहिली। गर्भपात करण्यासाठी सुदेश गुंडेकर आरोपी याने गोळ्याची ओव्हरडोस देण्यात आली। त्यामुळे अल्पवयीन मुलीचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 22 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला। सविस्तर वृत्त असे की पीडित मुलीसोबत जवळीकता साधून क्लासरूममध्ये शारीरिक संबंध बनवले आणि पीडितेस गर्भवती केलं। अशा पीडितेच्या जबाबावरून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्या प्रकरणी आरोपी संदेश गुंडेकर वय 27 यास भोकर येथून अटक करण्यात आली। आरोपीवर अप क्रमांक 211/2025 कलम 64(2) FIM BNS सह कलम 4(6) पोक्सो ई बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला। आरोपी हा मूळचा ढाणकी येथील रहिवासी असून तो मराठवाड्यातील सरसम येथील रहिवासी आहे। ढाणकी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शासनाने हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच सायंकाळी 6:30 वाजता कॅन्डल मार्च आयोजन केला आहे। कॅन्डल मार्चला आबालवृद्ध महिला, गावकरी, सामाजिक संघटना, राजकीय संघटना यांनी उपस्थित राहून अल्पवयीन पीडितेस न्याय देण्यात यावा असे आवाहन करण्यात आलं। घटनेच्या निषेधार्थ ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.